नमस्कार, मी गौरी किरण तुमचं स्वागत करते दिवाळी स्पेशलमध्ये आणि या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, ही दिवाळी तुमच्यासाठी आणखीन स्पेशल व्हावी म्हणून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत काही खास सेलिब्रिटींशी। चला तर मग तुमची ओळख करून देते। आज आपल्या सोबत गप्पा मारणार आहेत रवी जाधव आणि त्यांच्या मिसेस मेघना जाधव। तुम्हा दोघांचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत। धन्यवाद आणि आमच्याकडनं सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा। खूप धन्यवाद सर। फराळ समोर ठेवलाय सर, काय काय आवडतं? गोड पदार्थ तुमच्या बाजूला आलेत नेमके? नाही, मला गोड पदार्थ आवडत नाहीत, मला चकली आणि चिवडा आवडतो आणि गोड पदार्थ म्हणजे मुलांना जास्त आवडतात, मुलांना आणि मेघनाला। पण मग मेघना मॅमचा स्वभाव या पदार्थांपैकी कुठल्या पदार्थासारखा आहे? बापरे, आय थिंक चिवडा असावा, कारण त्यात सगळं मिक्स आहे। त्यात स्वीट पण आहे, त्याच्यामध्ये तिखट पण आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे पण आहेत मध्ये मध्ये, त्यामुळे खोबरं पण आहे मध्ये, त्यामुळे इट्स लाईक शी इज अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग। आणि तुम्ही काय सांगाल, रवी सरांचा स्वभाव यापैकी कशा? तो गोड खातच नाही, त्यामुळे थोडा गोडवा कमी आहे, खुसखुशीत आहे चकलीसारखा। पण सर, तुमचं जे काम आहे, तुमच्या करिअरविषयी जे दृष्टिकोन आहेत किंवा ती कामं आहेत ते आम्ही नेहमी कुठल्या कुठल्या माध्यमातून ऐकली आहेत, वाचलेत, पण आज थोडीशी पर्सनल स्पेस तुमची आम्हाला कळायला हवी आहे। खरं तर प्रेमात पडल्यानंतर, तुम्ही दोघंही प्रेमात पडल्यानंतरची पहिली दिवाळी आठवते का? ती आमच्यासोबत शेअर करा। ते सगळं लपून लपूनच असायचं आणि मेघनाचा भाऊ लपून लाडू खात होता। मेघनाचा भाऊ माझा चांगला मित्र होता, त्यामुळे तिच्या घरी येणं जाणं होतं आणि तो माझा अजूनही खूप चांगला मित्र आहे, जरी मेहुणा असला तरी सुद्धा। आणि त्याच्या म्हणजे त्याला भेटायला त्याच्या घरी जायचो, तो घरी फराळाला बोलवायचा आणि तिथे जाऊन मग हळूच मेघनाला बघायचं, असं त्यावेळी चालायचं म्हणजे पहिल्या वर्षी तरी। आणि खूप लटकलं होतं, हिने इतकं लवकर नव्हती बोलली, त्यामुळे म्हणजे फेब्रुवारीमध्ये मला व्हॅलेंटाईनला प्रपोज केलं होतं, पण नंतर जवळ तिला महिना लागला होता हो बोलायला, कारण त्यावेळी की आमची अवस्था इतकी चांगली नव्हती की कोणी मुलीने हो बोलव अशी काही अवस्था नव्हती। आणि सगळ्यात गमतीचा भाग हा होता की रवीला चकली आवडायची, म्हणून मग मुद्दाम आईबरोबर चकल्या करायच्या आणि मग रवीला खुणवून सांगायचं की ही मी केली। ती एक गंमत होती लपून छपून करण्याची। प्रेमात पडल्यानंतरची मी दिवाळी विचारली, ती तुम्ही सांगितलीत आम्हाला। आता संसारात पडल्यानंतरची पहिली दिवाळी ती ऐकायची, कारण ते खरं तर स्पेशल असतं। पहिला दिवाळ सण, पहिली दिवाळी। पैसे होते का त्यावेळी आपल्याकडे? आम्ही लग्न झालं आम्ही नवीन घरी शिफ्ट झालेलो, त्यामुळे पहिला दिवाळ सण हा सगळ्यांना इतका कौतुक होतं ना की आमचं नवीन घर, आमच्या घरी असं खूप सोहळे झालेले, म्हणजे भले आम्ही खायला असं मिसळपाव वगैरे असे छोटे छोटे बेट ठेवलेले, पण सगळ्यांना खूप कौतुक होतं की रवीच्या घरी जाऊन दिवाळी करायची आपल्याला। ते पहिली दिवाळी खूप मेमोरेबल होती। तर आता जसं आपण म्हटलं की संसाराची तुमची सुरुवात, त्या दिवाळीची सुरुवात इतकी छान झाली होती, तुमच्या दोघांची पार्टनरशिप या करिअरमध्ये कशी सुरुवात झाली होती? म्हणजे मेघना मॅम तुम्हाला कधीपासून मदत करायला लागल्या होत्या? ॲक्च्युली आधीपासून, कारण द बिगेस्ट डिसिजन वॉज म्हणजे मी जॉब सोडणं माझं, आणि त्याच्या आधीपासून ती शाळेत टीचर होती, त्याच्या आधी ती एका टायपिस्ट म्हणजे काय ते कधी लॉयर जे कॉन्ट्रॅक्ट करतात ना बिल्डर, म्हणजे आपल्या याचे कसले ॲग्रीमेंट वगैरे करतात, तिथे ती काम करायचे। आय थिंक 800 रुपये पगार होता त्यावेळी, 800 रुपीज सॅलरी होती तिची, आणि माझी अशीच मला त्यावेळी 5,000-7,000 रुपये असेल त्यावेळी मला वाटतं। आणि त्यावेळी तिथपासून विचार केला होता की ॲक्च्युली काहीतरी वेगळं करायचं, की इथे किती वर्ष तेच करत बसायचं। सो ती स्टार्ट वर्किंग पॅरलली, आणि नंतर खूप वर्षाने जवळजवळ मला वाटतं 7-8, आमचं लग्न झालं 1998 इफ आय नॉट रॉंग, आणि भर ना गं। आणि बिकॉज ऑफ हर सपोर्ट कंपनी, कारण जेव्हा जॉब सोडल्यानंतर घरी काहीच नव्हतं, इन्कम, नो सॅलरी, नो पगार, काही नाही। म्हणजे खूप जणांना सरप्राईज होईल की असं कसं तुमचं झालं, 2 वर्ष घरात पगार नाही। आणि मग नटरंग झाला 2010ला, मग त्या काळात मी सिनेमा करत होतो आणि ती काम करत होतो। आणि जेव्हा सिनेमा करायचा प्लॅन झाला त्यावेळी मला फायनान्समधलं काही कळत नाही, किंवा मला त्याची इच्छा नाही आहे की त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व व्हायला मला आवडत नाही। म्हणजे अजूनही माझ्या ऑफिसमध्ये कोणाची पॅकेज काय, सॅलरी मला त्यात काही जास्त माहीत नसतं, कारण मला त्यात इंटरेस्ट नाही आहे, खूप कमी इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये। पण ती म्हणाली की मग मी अख्खं प्रोडक्शन फिल्मचं मी पाहते, जे डिफिकल्ट होती, तिने याच्या आधी फिल्मचं प्रोडक्शन केलं नव्हतं, तो दोघांसाठी नवं करिअर होतं। आणि त्यावेळी आमची ॲड एजन्सी सुरू झाली होती, जी ती सांभाळत होती। मीडिया तिने जस्ट सुरू केलं होतं, त्याचवेळी सिनेमाचं प्रोडक्शन, असं सगळं एकत्र आमचं म्हणजे 2008 म्हणजे आमचं मला वाटतं एक नवं लग्न म्हणू शकतेस किंवा नवं एक नवं लाईफ सुरू झालं होतं 2008ला। मेघना मॅम, जसं सर म्हणाले की सुरुवातीचे काही दिवस खूप ॲडजस्टमेंट होती, सगळ्या गोष्टी होत्या, आणि जरी त्यांच्या मनात लाडू फुटत असले तरी तुम्ही सुद्धा कुठेतरी काळजी होती यामागची, कुणाचाही हात जर आपण विश्वासाने धरायचा तर त्यामागे तेवढं कारण असलं पाहिजे सबळ। तुमच्यासाठी रवी सरांच्या बाबतीतलं हे कारण कोणतं होतं?
रवी हा खूप टॅलेंटेड म्हणजे आधीपासूनच खूप टॅलेंटेड होता आणि आम्हाला मी आणि एस्पेशली माझ्या बाबांनी आम्ही दोघांनी ते खूप ओळखलं होतं की ह्याला जर पुश केलं किंवा काहीतरी चॅलेंज दिलं तर हा करून दाखवतो. तर बाबांनी हे घर लग्नाआधी घर हे जे चॅलेंज होतं म्हणजे जर तुला हिच्याशी लग्न करायचं असेल तर तुला घर करायचं आहे या एवढ्या चॅलेंजवर रवीने भरपूर काही केलं. अचिव्हमेंट्सवर अचिव्हमेंट्स म्हणजे आम्ही असे सरप्राईज होतो की आता थांब कुठे जाऊन थांबणार आहेस तू. सगळ्यात मोठी गोष्ट आमच्या दोघांमध्ये आहे की एकमेकांवर विश्वास की त्यांनी ते चॅलेंज घेतलं आणि मी त्याला म्हटलं की आय ट्रस्ट यू की मला विश्वास आहे तू हे करून दाखवशील आणि हे सगळं आत्ता आपली कंडिशन आहे तर आपल्याला त्याच्यावरती जायचं आहे. सो तो जो चॅलेंज होता ना त्याला ते आणि द वे ही वर्क्स म्हणजे लोकांनी येऊन बघावं म्हणजे कठीण आहे. आम्हाला सांगायला लागतं की थांब रे बाबा थोडा आराम कर. सर तुम्ही खूप हसताय पण जेव्हा त्यांनी म्हटलं ना की बाबांनी चॅलेंज दिलं होतं घर घे मगच तेव्हापासून सरांना पैसे होते खिशामध्ये चॅलेंज काय मजा असते आणि पण त्याच्यामुळे एक लाईफ बनतं पुढे जाऊन. स्वप्नात पण नव्हतं आयुष्यामध्ये कारण जस्ट जॉबला लागून जस्ट 1 or 2 years झाले होते म्हणजे आज तर म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल. म्हणजे आज माझ्या ऑफिसच्या बऱ्याच मुलांना माझ्यापेक्षा खूप जास्त सॅलरी आहे. मी तर सगळ्यांना सांगतो मी मला एवढीही नव्हती तर मी घर घेतलं होतं बस मी प्लॅन लावून आम्ही खूप प्लॅनिंग करायचो आम्ही खूप सेव्हिंग करायचो आणि एक डिसिप्लिन आधीपासून होतं लाईफमध्ये आणि एका ठिकाणी न थांबण्याची आवड दोघांनाही म्हणजे दोघांनी प्रचंड आवडतं की एक गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट तीच न करता अजून काय वेगळं करता येईल. म्हणजे ॲड झाली ॲडव्हर्टायझिंग झाली पेंटिंग मी करतोच त्यानंतर मग आता शॉर्ट फिल्म झाली मध्ये जाहिराती करतो लिहितो म्युझिक द्यायची हौस आहे आता ॲक्टिंग केली एका सिनेमामध्ये तोही सिनेमा लवकरच येईल. त्यामुळे मला ॲज अ दिग्दर्शक किंवा निर्माता ह्यात इंटरेस्ट नाही आहे. मला त्या सिनेमा फॉर्ममध्ये इंटरेस्ट आहे. मला त्यातल्या अजून वेगळ्या गोष्टी करून पाहायची खूप इच्छा आहे. त्यामुळे तिचा मेघनाचा सपोर्ट आहे. ती असं मुळीच म्हणत नाही की ओके ॲज अ प्रोड्युसर खूप पैसे मिळतात म्हणून आपण फक्त प्रोड्युसर्स करूया फिल्म असं काही नाही. सो उद्या मी म्हटलं मे बी ॲक्टिंगमध्ये नाही एवढे पैसे म्हणजे ॲक्टिंग करू का म्हटलं कर प्रयत्न करू काय हरकत नाही. त्यामुळे आम्हाला तसं काही नाही आहे आणि आम्ही ऑलरेडी डिसाईड केलं की आम्हाला यापुढे काय करायचं आफ्टर 12 years आमचं काय लाईफ असेल किंवा यापुढे आपल्याला किती रॉयल लाईफ जगायचं आहे की आपल्या गावात जगायचं. आम्हाला माझ्या दोघांना आम्हाला गावात जाऊन जगायचं. त्यामुळे आमच्या गरजा तशा खूप कमी आहेत. त्यामुळे काय मनीबद्दल वी आर नॉट केअर दॅट मच. आत्ताची दिवाळी रवी जाधव झाल्यानंतरची दिवाळी आता कशी आहे? दिवाळी आमची तशीच आहे म्हणजे आमचे काही ठरलेले 5 दिवसात काही ठराविक गोष्टी ज्या आम्ही करतो. मग पहिला दिवस डेडिकेटेड टू त्याची फॅमिली, दुसरा दिवस डेडिकेटेड टू माझी फॅमिली, तिसरा दिवस डेडिकेटेड टू फ्रेंड्स, एक दिवस डेडिकेटेड टू ऑफिस. हे आमचं म्हणजे वर्षानुवर्ष चाललं आहे ना रवी हे चेंजच नाही झालं आहे. तर त्यामुळे आता सगळ्यांना ते आमचं टाइम टेबल पण माहिती आहे तर सगळे त्याप्रमाणे त्यांची दिवाळी पण प्लॅन करतात. सो हे म्हणजे काय रवी जाधव पहिल्यापासूनच आहे तो रवी जाधव त्यामुळे तशीच आहे आमची दिवाळी. असं दिवाळीच्या वेळेस आकाशकंदील किंवा असं काही क्रिएटिव्ह गोष्ट काय असते घरात जी तुम्ही मुद्दाम दरवर्षी बनवता? ॲक्च्युली अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ॲक्च्युली सांगितल्या नाही पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे म्हणजे जे मेघा स्पेशली सोशल एरियामध्ये करते त्या बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे तेव्हा ज्यावेळी खिशात 5 रुपये होते तेव्हा ते चालू आहेत ज्या खिशात 5 लाख असेल तेव्हा ते चालूच आहेत त्या थांबणार नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण मला असं नेहमी वाटतं सोशल कॉजसाठी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी करतो त्या गोष्टी शक्यतो जास्त न सांगलेलं बेटर असतं. आणि अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सतत इव्हन गणपतीला सुद्धा इव्हन दिवाळीत सुद्धा इव्हन इच अँड एव्हरी फेस्टिवलला एक काहीतरी इंटरेस्टिंग उपक्रम चालू असतो सतत आणि ते सगळं मेघना करते. म्हणजे क्या बात आहे. आणि त्या तुमच्या उपक्रमांबद्दल आम्ही खूप शुभेच्छा देतो. पण आता आम्हाला स्पेशली तुम्ही जसं मगाशी म्हणालात की ऑफिसमधली दिवाळी ही एक वेगळी दिवाळी असं सेलिब्रेशन वेगळं असतं आणि ही सुद्धा तुमची एक वेगळी फॅमिली आहे. या फॅमिलीला मला भेटायचं आहे पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका पाहत रहा दिवाळी स्पेशल.